नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ मी खूप दिवसानंतर खरं तर मी व्हिडिओ म्हटलं तर ब्लॉग बनवते. आणि ब्लॉग बनवण्याचं कारण पण असंच आहे, कारण की आज आम्ही चाललो आमच्या नव्या पाहुणीला बघायला, की जिचं स्वागत आज 12वीने करणार आहे. तर आज त्या बाळाची 12वी आहे. तर ते बाळ तुम्हाला दाखवण्यात येणारच आहे. आणि ज्या एका ब्लॉगमध्ये मी डोहाळे जेवण दाखवलेलं, की जे माझ्या नंदेचं डोहाळे जेवण होतं, तर त्याच डोहाळे जेवणाचं पुढची स्टेज म्हटलं तर ते त्यांना मुलगी झाली आणि त्याच्यामुळे बाळाची 12वी आहे आणि त्याच्यामुळे आम्ही तिथे चाललो होतो. आता बाळाचं नाव काय ठेवणार, बाळाच्या 12वीसाठी काय कार्यक्रम आहे आणि कोण कोण येणार आहे तर बघूयात. मोस्टली रिलेटिव्हज असतात, पण रिलेटिव्ह असतात आणि रिलेटिव्हपेक्षा जास्त जवळचं म्हटलं तरी आपले शेजारी म्हणा, किंवा जास्त जवळचे म्हटलं तर कसं जवळचे शेजारी का म्हणते मी, कारण की रिलेटिव्ह तर रक्ताचे असतातच, पण शेजारी जे असतात ते जेव्हा माणूस पडतो तेव्हा हात द्यायला समोरचाच माणूस असतो, त्याच्यामुळे मी शेजारी यांना जवळचं म्हणते. आणि आम्ही रिलेटिव्ह आणि जवळचे जरी म्हटलं तरी इथून अंबरनाथचा रस्ता खूप लांब आहे, पण तरी पण रक्ताचं नातं आहे आणि चालवता मी आता तिकडे. तर बघूयात आता बाळाची 12वी आहे आणि काय कार्यक्रम ठेवला आहे, आणि म्हणजे कार्यक्रम म्हटलं तर 12वीला काय करतात ते तर तुम्हाला मी दाखवणार आहे. तर बघूयात, चला. आमची अजून गाडी आली, आमच्या घरातले अजून खाली अजून आलेले नाही आहेत आणि बघूया. आपल्याला 5 मिनिटात आम्ही तयार होतो. 5 मिनिटात येणार होते, 5 मिनिटात, आणि 5 मिनिटं अजून 2 तास चालत 5 मिनिटं. आणि खरं तर म्हणतात की लेडीजला तयार व्हायला वेळ लागतो, तर तसं म्हटलं तर आम्हाला वेळ नाही लागली तयार व्हायला. 5 मिनिटात तयार आम्ही लगेच तयार झालो, पण बाकीच्या मंडळींनी यायला वेळ लागतो. तर बघूयात पुढे. आम्ही निघतो आता, हे आल्याशिवाय जाणार नाही, पण निघतो आता आणि तिथे गेल्यानंतर बघूयात की काय प्रोग्राम आहे आणि काय अरेंजमेंट आहे. तर ते सर्व येऊन बसले इथे, येऊन इथे टाइमपास चालू आहे. तर बाकीच्याची वाट चालू आहे बघायची. आणि इथे चालू आहे यांची पण वाट बघायची की आमच्या घरातले कधी येतात. आता आमचं कधीचं आवरून झालं आहे असं नाही म्हणायचं मला की त्यांचं आवरण नाही, फक्त काही गाडी बुक नाही होते, त्याच्यामुळे आम्ही इथे टाईमपास करतो. टाईमपास म्हटलं तर आम्ही इथे शूट गेल्यापेक्षा आम्ही इथे तिथे बघण्यातच आमचा टाईमपास चालला आहे, की कोणाचं काय राहिलं का, कोणाचं काय घ्यायचं राहिलं का. इथे चालले वाट बघायची. बोर झाली खरं तर, बोर किती मोठा प्रश्न आहे ना मुलींचा असतो. आमचे केस सुटतात, एक माझा मेकअप जातो आहे आणि इथे तर आमचा प्रश्नच नाही, मेकअपचा आमचा संबंधच येत नाही. इथे पण अजून चालू आहे मॅडमचं आमच्या. का ग अशी बसली मॅडमनी? हिने आत्ता आंघोळ करून जस्ट आंघोळ करून येऊन तयार होऊन बसली, त्यामुळे हे एकदम फ्रेश येऊन बसली ती. इथे चालू आहे वाट बघत. इथे आता हेअरस्टाईल चेंज होणार आहे, जाण्याच्या आधीच हेअरस्टाईल चेंज होणार आहे, त्याच्यामुळे तिथे गेल्यानंतर परत आणि चेंज होणार आहे. म्हणजे सारखं चालूच आहे, सारखं हे झालं ते झालं ते. कधी घरातले येतात, कधी गाडी बुक होते, नाही माहिती आहे. बघू. आम्ही इथे खाली येऊन उगाच बोर झालो खरं की. खरं जाण्याची इच्छा म्हणजे कसं सकाळपासून चाललेलं जायचं नाही म्हणजे जायचं की नाही जायचं, पण इच्छा तर मनात नव्हती खूप जाण्याची की जायचं म्हणून. आणि झालो आम्ही किती 15-20 मिनटामध्ये आम्ही रेडी झालो आणि आम्ही निघालो. चेहरा कसा पडला स्वरा तुझा? मुलं इथे कंटाळली खरं तर ना. काय म्हणून इथे हां, मग काय आरामात चहा वगैरे घेऊन आले. तर आता कधी येतात बघू, आम्ही अजून वेटिंगवर आहोत. ओला कधी बुक होते आणि कधी आम्ही जातो. जायला काय किती वेळ लागेल नाही जायचं माहिती, पण ट्रॅफिक किती आहे तिथे. आज तर संडे मेन मला जाण्याचं ह्याचं काय नाही, मला घरी येऊन मला कंटाळा येतो घरी आल्यानंतर. म्हणजे कसं बाहेरनं जाऊन थकायला होतं ना, त्याच्यानंतर पुढची स्टेप जी असते ते नको असतं. बाहेर जायचं नंतर ते खूप छान असते, हां जायचं वगैरे असं तसं, पण त्याच्यानंतर जाऊन आल्यानंतर जे काम असतं त्याचं खूप कंटाळा येतो. हे कधी येणार आहे पप्पा? इथे आमच्याकडे रेकॉर्ड तोडले की लेडीज लवकर आवरत नाही, आम्ही परत आवरून बसतोय.
म्हणजे पण बरोबर आता गटारात जाणार होते. इथे आमच्या इथे असं वातावरण झालंय ना, असं वातावरण झालंय ना, इतकं बोरिंग वातावरण झालंय ना, असं झालं ना, असं झालं ना, सगळ्यांना वाटतं किती छान झालंय, पण खूप बोरिंग असं वातावरण झालंय. ते आम्ही खूप कंटाळलोत म्हणून बोरिंग झालं. आमच्या पण डोक्यावरती ऊन आले का, आम्ही काय छाता लेके नाही भेटे. हा कॅमेरा मी का चालू ठेवला, कारण आमच्या घरात येतील ना, त्याच्यासाठी कॅमेरा आधीच ऑन करून ठेवलेला आहे. आता येतील मग येतील, आता येतील मग येतील, पण नाही. ही आहे आमची बिल्डिंग. माझा इयरफोन पडलेला दे ग परस्पर. माझा वरून खाली इयरफोन पडलाय. आता तो जाणार होता भजगयाशी, पण मी तो कानाला लावणार का. इथे इतकं आम्ही बोर झालो, इतकं आम्ही बोर झालो. दे ना दे ना प्लीज दे ना. आता काय नाही तू वरच आहे, पाणी गटारात ते काही खराब नाही गटार. इथं आम्ही इतकं बोर झालो, इतकं बोर झालंय ना, बघण्यासारखं तोंड झालंय आहे ना ग चकुली. मग काय एवढं छान वातावरण झालं. इथं तो घोंगटली या ना काय. हे काय खेळणारी मुलं आली, यांचं खेळायचं टाइम झालं. मग तुझा मूड चेंज होईल नाही तर बघ. कॅन्सल हो गया उनका जाने के लिए. हिचा जीव खालवत होता ना, सेंट्रल पार्कला जायचं होतं. माझी पर्स आहे. आता मार खाशील तू वैदू. अगं कधी येतात ते लोक आमच्या इथे. न्यू बॉर्न बेबी आला आहे. बेबी बॉय काय आम्हाला काय माहिती नाही. दिवसाचा अंधार झाला. माझा अल्बम काय झाला. मला माझा अवतारच बरोबर दिसेना झालाय. मला असं वाटायला लागलं की मी वेणी घातली तर असं चिपकू चिपकू दिसायला. बाईक आहे ना का गाडी इथे येणार आहे म्हणा, तिथे नाही येणार आहे गाडी. जाऊ दे, फेरी मारू दे, जाऊ दे म्हटलं ना, जाऊ दे म्हणून. पूर्ण पाण्यात
शाम से कहिए ना। हाँ धरून बसा बस काढ तुझी चल काय करण्याचं शूटिंग कशाला गोरा झाला म्हणून तरी फोन केला म्हणजे अरे हे पीठ लागेल पीठ बघ हे पीठ लागेल पिंक कलर पेक्षा क्रॉस कलर आणायचा होता डार्क पिंक कलर आणि दोन्ही सेम दिसतात परत आणले थोडं थोडं तुला दिला नाही इकडे तुला दिला तो आन्सर म्हणजे बिना बांधलेला जाऊ काय सोड म्हटलं नाही
क्या था मामा पण मध्ये उभं राहिलं बघ. बाबा बोल मी राग बघ तुम्ही हसत जाऊ नका. मला तुमच्याकडे घ्यायला भाग पडतो. तिचाच पहिला काढा. काय करतात माहिती का मामी? काय होतं, जेव्हा मी त्यांच्याकडे आले ना त्या नेमका असतात त्या इकडे बस मग comfortable आहे. इकडे गर्दी आहे. कंट्रोल. काय तुला काय व्हायचं? काय तुला? पाण्यात टाकलं ना तरी एक नाव काहीतरी ठेवावंच लागतं. 12वी म्हणजे काय नाव ठेवतातच आहे का रे? पण अजून नाव सर्च नाही केलं. सर्च नाही, तुम्ही काय पण बोला, काय बोलू? काय पण बोला, पण ते जे बोलणार ना ते नाव त्यात. सोपी वाटत नाही. अंबरनाथमध्ये आणि इथे कार्यक्रमाची तयारी चालू आहे. आणि मेन गोष्ट तर कसं बाळाची 12वी करणं. तर बाळाची 12वी म्हणजे कसं एक इथे मुलीचा जन्म झाला त्याच्यामुळे कोणी असं नाही की नाखुश असं कोणी नाही, सर्व खुश आहे. आणि कसं मुली म्हणजे जे मी नेहमीच सांगते की मुलीने खरंच वरदान आहे, तर तेच वरदान इथे या घराला पण मिळालं. तर आज नाव ठेवणार आहेत बाळाचं आणि बाळाच्या आईचा. आणि बाळाच्या आईचा हा पुनर्जन्मच असतो की बाळ होणं किंवा मुलगी होणं किंवा मुलगा होणं. तर त्याच्यामुळे आज ते सेलिब्रेशन होणार आहे. आणि काय मध्येच डिस्टर्ब करते ती. तर बघूयात 12वीला काय काय होणार आहे. आणि ते खूप छान असं म्हणजे बाळाचं नाव अजून ठरवलेलं नाही आहे आणि बाळाचं नाव तर ठरवायचं चालू आहे. त्याच्यामुळे नाव काय ठेवतील नाही माहिती, पण बघूयात तयारी. आणि सगळे तर खूप खुश आहेत, त्यामुळे काही कोण आहे माझ्याकडे मामी. तर खरी गोष्ट सिरियसली सांगते की मुलीचा जन्म होणे ही खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि तेच भाग्याची गोष्ट इथे झाली आहे. आणि बघूया की इथे कसा कार्यक्रम होणार आहे आणि नाव काय. छान दिसते ना ही छान दिसते. ही मध्ये का दिसायला लागली. ही कोण आहे, हे 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 कोण आहे.